अरे बा वटवागळाचे पिल्ल निघले भाई याच्यात डायरेक्ट 10-12 वटवागळाचे पिल्ल आहे भाई. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये. आता आपण आलोय इको सर्व्हिसिंग साठी. वर्ष झाले यांनी सर्व्हिसिंग नाही केलंय भाई. याच्यात फुल माती बिती साचली बघू शकता तुम्ही. सर्व्हिसिंग करून घेतली आता आपण एकदम ओके मध्ये. सर्व्हिसिंग करून आपण पेमेंट वगैरे घेतला. आता आपण चाललोय दुसऱ्या कामासाठी. शार्कचा ॲक्वागार्ड आहे तुम्ही बघू शकता. म्हणायला 30,000चा ॲक्वागार्ड आहे भाई. याच्यात तर 5,000चं मटेरियल आहे सगळं. याच्या 2 कॅन्डल खराब होत्या. आपण त्या कॅन्डल बदलून टाकल्या. LXP-वरच्या 2 कॅन्डल टाकल्या ॲक्वागार्डला. सर्व्हिसिंग वगैरे करून आता तुम्ही बघू शकता फ्लो वगैरे एकदम ओके मध्ये आलेला आता. आता पहिल्यापेक्षा त्यांना डबल फ्लो आलेला आता पाण्याला. या ॲक्वाचं पेमेंट वगैरे घेतला आता आपण चाललोय की एसी बघायला. कस्टमरचं म्हणणं आहे चू चू आवाज येतो भाई. इथं इथं आल्यावर कळालं भाई याच्यात तर फुल डायरेक्ट वटवागळाचे पिल्ल भाई. डायरेक्ट 10-12 मी 10-12 पिल्ल पाहिले. मी त्यांना म्हणलं मी तर काय करणार नाही भाई, दुसरं कोणाला तरी बोलवा म्हणे. नाही ते म्हणे नाही नाही तुम्हीच करून द्या. मग काय भाई आपण थांबलो इथं. माझी बॅग बी मी नेमकी त्या कॅबिन मध्ये अटकलेली होती, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं तिथंच. आपलं कस्टमर बघा काय म्हणते. अरे अरे ऑफिस मध्ये एसी मधून ते चमगादड़ निघाले 3 4 5. तुमच्या भावाने विचार केला आता हे का आपल्या एकट्याच्या बसची बात नाही. आता कोणतरी आपल्या जोडीला लागल. मग आठवलं अरे भाई आपला छोटा. मग आठवलं छोटा डॉन घरीच आपल्या, चला त्याला घेऊन येऊ. मग काय याला घेऊन आलो. या बघतो काय एक एक करून भाऊनी डायरेक्ट सगळे बाहेर फेकून दिले. तुमच्या भावानी न काही काम करता ते पक्षी बाहेर काढायचे डायरेक्ट 1500 रुपये घेऊन टाकले. भाऊला म्हटलं 5 मिनिटात यायचं आपल्याला. भाऊला डायरेक्ट 1 तास तिकडच गायब केलं. आता आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलोय. या वॉशिंग मशीनचा PCBचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला. आता तुम्ही बघू शकता तर एकदम ओके मध्ये चालू राहिले. आपला चेतन भाऊला दिवसानंतर आपल्याला भेटला होता. त्याला म्हटलं चला आपण मस्त बारका देवीला जाऊ आता. 2 बदाम शेक घेतले भाई. एकदम एन्जॉय. भेटू पब्लिक नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. तुमच्या भावाला लाईक शेअर फॉलो नक्की करा.